असू द्या, निवडणुकीच्या प्रचारात पैशांचा मुद्दा येतोच। मावळ मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरे असंच वक्तव्य करून वादात अडकलेले आहेत। विरोधकांनी वाघेरेंवर चांगलाच निशाणा साधलाय। परिणामी संजोग वाघेरे हे अडचणीत आलेले आहेत। पाहूयात। सगळ्यांना मी सांगेल की जे काय ते पैसे वाटतात ना, ते सगळे पैसे आपण घ्यावा आणि मतदान मात्र आपल्या महाविकास आघाडीला करायचं। मावळ मतदारसंघात महाविकास आघाडीची संजोग वाघेरेंनी कोंडी केलेली आहे। शिवसेना ठाकरे गटातले उमेदवार असलेल्या संजोग वाघेरेंनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असल्याचा दावा केलाय। पण निवडणुकीत कोणी पैसे देत असेल तर ते पैसे घ्या असंही वाघेरे बोलून गेले। सगळ्यांना मी सांगेल की जे काय ते पैसे वाटतात ना, ते सगळे पैसे आपण घ्यावा आणि मतदान मात्र आपल्या महाविकास आघाडीला करायचं। महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसनं संजोग वाघेरे यांनी चुकीचं वक्तव्य करण्याची गरज नव्हती असं स्पष्ट केलं। असं कोणी म्हणू नये, पैसे वाटायचा प्रश्न नाही, पण वाटा आपण घ्या हे सुद्धा आचारसंहितेचं उल्लंघनच आहे। कोणी असं वक्तव्य करण्याची गरज नाही। आणि निवडणूक आयोग आता अशा वक्तव्याकडे काय गांभीर्यानं बघतं की नाही बघत, फक्त ते विरोधकाकडेच बघतं, सत्ताधाऱ्याकडे बघतं की नाही, तर हे दिसेल। निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये मतदार त्यांच्या सद्सद विवेक बुद्धीनं मतदान करत असतात। त्यामुळे पैसे आणि मतदानाचा संबंध जोडणाऱ्या संजोग वाघेरेंच्या विरोधामध्ये सत्ताधाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे। आपण केलेल्या विकासासंदर्भामध्ये जनतेसमोर मांडणं हे यांच्याकडून शक्य नसल्यामुळे ह्या अशा बेताल वक्तव्य करून प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं पक्षाचा प्रचार करायला पुढे सरकतोय। परंतु त्यांना जाणीव झाली पाहिजे की आता अशा प्रचार केल्याने जनता आपल्याला स्वीकारणार नाही। संजोग वाघेरे यांच्या वक्तव्यावर निवडणूक आयोग आता नेमकी काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। निवडणुकीच्या प्रचारामध्ये अनेकदा पैशांची चर्चा होत असते। जो पैसे देतो त्याच्याकडून पैसे घ्या, मात्र दुसऱ्याला मतदान करा असं वक्तव्य देखील केलं जातं। मात्र जसं पैसे देणं चुकीचं आहे, तसंच पैसे घेणंही लोकशाहीत अपेक्षित नाही। त्यामुळे अशी वक्तव्य करणाऱ्यांवर आता चाप लावण्याची गरज निर्माण झालेली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।